नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण माझ्या किचनमध्ये जो मी सिक्रेट मसाला वापरते ना, गरम मसाला, तो बनवणार आहोत। हा जो गरम मसाला आहे ना, व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाज्या बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता। अगदी साधी सोपी पद्धत आहे। गरम मसाला बाहेरून विकत आणायची गरज नाही, घरीच तुम्ही गरम मसाला बनवू शकता माझ्या पद्धतीने। त्यासाठी इथे बघा 600 ग्रॅम धने घेतलेले आहेत मी, प्रमाण मी दिलेलं आहे सगळं। जिरे 300 ग्रॅम, त्यानंतर दालचिनी 10 ग्रॅम, तमालपत्र 5 ग्रॅम, लवंग 15 ग्रॅम, काळी मिरी 20 ग्रॅम, शाही जिरे घेतलेले आहेत 10 ग्रॅम, त्यानंतर वेलची घेतली, मसाला वेलची 5 ग्रॅम, आपली जी साधी वेलची असते ना ती 5 ग्रॅम, चक्री फूल 5 ग्रॅम आणि जावित्री 5 ग्रॅम घेतलेली आहे। आणि जायफळ घेतले अर्ध, जो एक जायफळ असतं की नाही आपलं त्यातलं अर्ध घेतलेलं आहे। हे जे मसाल्यांचं प्रमाण आहे ना, यामध्ये की नाही 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो मसाला तयार होतो, गरम मसाला। तर आता की नाही हे सर्व मसाले की नाही मी भाजून घेणार आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात मसाला बनवायचा असेल ना, तर तुम्ही याच्या डबल माप घेऊ शकता। तर आता मसाले भाजून घेऊयात। इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे। मसाले की नाही आपल्याला खूप जास्त भाजायची गरज पडत नाही, थोडे थोडेच भाजायचे आहेत। सर्वात आधी तर धने भाजून घेणार आहे मी। इथे बघा मीडियम गॅसवरती आपल्याला की नाही धने भाजून घ्यायचे आहेत। 1-2 मिनटं धने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, खूप जास्त भाजायची गरज नाही आहे। मुळात धने हे थंड असतात, तर धने थोडेफार तुम्ही जास्त घेतले तरी चालतील। धण्याचा असं स्ट्रॉंग फ्लेवर नसतो कुठलाच, त्यामुळे थोडंफार जर तुम्ही 600 ग्रॅमपेक्षा 700 ग्रॅम जरी धने घेतले ना तरी चालतील, काही हरकत नाही। तर इथं मीडियम गॅसवरती मी धने भाजून घेतलेले आहेत छान। आता इथं धने भाजून झालेले आहेत। लगेच आता मी जिरे भाजून घेणार आहे। शहाजिरे आणि आपले साधे जिरे दोन्ही जिरे आपण एकत्र करून भाजून घेणार आहोत। जिरे पण थंडच असतात, याचा काही खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवर नसतो, त्यामुळे जिरे पण तुम्ही थोडेसे जास्त घेतले तरी चालतील। त्यामुळे गरम मसाला बनवताना धने आणि जिरेचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे। तर इथे बघा मीडियम गॅसवरतीच 1-2 मिनटं आपल्याला की नाही जिरे भाजून घ्यायचे आहेत, खूप जास्त भाजायची गरज नाही आहे। मसाला भाजताना की नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकसारख्या आकाराचे किंवा एकसारखे दिसणारे जे मसाले आहेत ना ते सोबत भाजायचे। जसं की आता जिरे आणि शहाजिरे मी सोबत भाजलेले आहेत, तेही 1 मिनटं मी भाजून लगेच काढून घेतलेले आहेत। आता इथे बघा काळी मिरी आणि लवंग एकसारख्या आकाराच्या आहेत, तर ह्या पटकन भाजल्या जातात एकसारख्या, म्हणून हे दोन्ही भाजून घेणार आहे। अर्धा 1 मिनटं आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। थोडेसे भाजून झाले की लगेच काढून घ्यायचे आहेत। हा जो मसाला आहे ना तुम्ही वर्षभर करून ठेवू शकता, याला काही जाळी लागत नाही आणि खूप छान राहतो। तर आता इथे बघा वेलची भाजून घेते, मसाला वेलची आणि आपली साधी वेलची। मसाला वेलची आणि आपली साधी वेलची घातल्यामुळे की नाही आपला जो मसाला असतो ना त्याला सुगंध खूप छान येतो आणि मस्त फ्लेवर लागतो। तुम्ही बिर्याणीमध्येही हा मसाला वापरू शकता किंवा मसाले भातासाठीही वापरू शकता। कुठल्याही भाजीसाठी, कुठल्याही बिर्याणीसाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता, खूप छान हा मसाला तयार होतो। आता इथं चक्री फूल आणि की नाही दालचिनी घेतलेले आहेत, हे दोन्हीही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। 1 मिनटं भाजून घ्यायचं आहे। दोन्ही छान भाजून झालं की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। व्हेज नॉनव्हेज कुठलेही तुम्ही पदार्थ बनवत असाल ना, तर त्यासाठी तुम्ही हा गरम मसाला नक्कीच वापरू शकता। खूप छान टेस्ट येते भाज्यांना, किंवा बिर्याणी बनवली असेल तर बिर्याणीला। आपण ज्यावेळेस बाहेरून गरम मसाला विकत आणतो ना, त्यामध्ये की नाही धण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळं मसाल्यांना हवा तसा सुगंध येत नाही आणि आपल्या भाज्यांनाही जशी हवी तशी टेस्ट येत नाही। त्यामुळं हा गरम मसाला तुम्ही एकदा घरी बनवून बघा, खूप छान लागतो। तर हे आपलं चक्री फूल आणि दालचिनी भाजून झालेले आहे, हे काढून घेणार आहोत आपण। आता की नाही जावित्री भाजून घेणार आहे। जावित्री खूप पातळ असते, त्यामुळे खूप जास्त भाजायची गरज नाही आहे। एक 20 ते 30 सेकंदासाठी फक्त भाजून घ्यायची आहे आणि लगेच काढायची आहे, खूप जास्त वेळ भाजायचं नाही आहे आपल्याला। आता लगेच यामध्ये की नाही आपण तेजपत्ता भाजून घेणार आहोत। याचे काही असे तुकडे केलेले आहेत मी, तुकडे केल्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित भाजल्या जाईल, नाहीतर अख्खे जर पानं असतील ना तर व्यवस्थित भाजल्या जात नाही। 1-2 मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता हे आपले तमालपत्र जे आहे ना ते भाजून तयार झालेलं आहे, लगेच काढूयात। आता जायफळही बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। गॅस बंद केलेला आहे, कढई आपली गरम आहे। गरम कढईमध्येच एक 5 ते 10 सेकंदासाठी आपल्याला हे छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे। हे सर्व मसाले आता आपण भाजून घेतलेले आहेत, याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, पूर्ण थंड करून घ्यायचं आहे।
पूर्ण थंड झाल्यानंतरच याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करून घेणार आहे मी आणि पूर्ण थंड करून घेणार आहे आणि मिक्सरला एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथे बघा हा मसाला छान असा मी बारीक करून घेतलेला आहे। जितका होईल तितका आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे। तर आता हा जो मसाला आहे ना थोडासा जाडसर आहे, तर मी हा मसाला की नाही चाळून घेणार आहे, जेणेकरून एकदम बारीक पावडर बनवल्या जाईल। मी की नाही कधीच बाहेरून गरम मसाला विकत आणत नाही। हा गरम मसाला मी नेहमी घरी बनवते। महिन्यातून किंवा 2 महिन्यातून जसं जमेल ना तसा बनवून ठेवते। अगदी तुम्ही वर्षभरसुद्धा हा गरम मसाला बनवून ठेवू शकता, पण मी जास्त बनवत नाही, फ्रेश बनवते। आता हा मसाला की नाही मी गाळून घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही जसं मार्केटमध्ये मिळतो ना त्यापेक्षाही छान आपला हा गरम मसाला तयार झालेला आहे आणि शिवाय ओरिजिनल आहे, यामध्ये कुठलीही भेसळयुक्त नाही आहे। अगदी ओरिजिनल हा मसाला तयार झालेला आहे गरम मसाला। हा गरम मसाला तुम्ही भाज्यांमध्ये वापरला ना तर तुमच्या भाज्यांची टेस्ट अप्रतिम लागेल। एकदा नक्की बनवून बघा। हा गरम मसाला मी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।